सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील सीना नदी काठचा जो परिसर आहे तो पूर्णतः पाण्यात गेला आणि त्यामुळे जशी माणसांचे हाल झाले त्यासोबतच जनावरांचे सुद्धा हाल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि मी सध्या उभा आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी। आपण बघू शकताय या ठिकाणी चारा वाटप जो आहे तो केला चाललाय आणि शेतकऱ्यांची ही चारा घेण्यासाठीची झुंबड जी आहे ती एकूणच उठल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बळीराजा आपल्या प्राण्याला मुलाप्रमाणे जपतो। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल किती जनावर आहेत आणि कशा पद्धतीने वाटप होत? वाटप चांगलं आहे, पण काय आहे जनावर भरपूर आहेत, एवढे परत नाही वैरण। हा भरपूर लागते वैरण। किती लागते वैरण? आम्हाला रोज एक बैलगाडी वैरण लागते। हा 12-15 गुरा आहेत, म्हशी आहेत, काय लहान आहेत काय मोठे आहेत। हा ते झाले मदत ते चांगली आहे, पण कसं आहे लोक व्यवस्थित घेत नाहीत। कुठे शिस्तबद्धता दिसत नाहीये, कसंही वरबाडलं आहे गावात वैरणच नाही, त्याच्यामुळे हे लोक असं करायला। गुरं भरपूर आहेत, वैरण कमी आहे, त्याच्यामुळे लोक काय आहे आता वैरण कुठंच नाही गावात। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकता की लहान लहान मुलं सुद्धा जी आहेत तीही वैरण वरबाडून नेत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। या ठिकाणी वयस्कर मंडळी असतील। आजोबा किती गुरं आहेत? आहे ती किती घेऊन चाललो? 7-8 पेंडे आहेत, काय नाही 7-8 पेंड्या। काय नाव बी विचारलेत का? कोण इथं देत नाही नाव विचार नाही ते। आता किती पेंड्या घेतलं? 8 आहे ते 8। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच आपण बघू शकताय की या ठिकाणी वैरण येण्यासाठीची झुंबड जी आहे ती या ठिकाणी उठलेली आहे। आपण बघू शकताय कशा पद्धतीनं शेतकरी राजा स्वतःच्या जनावराला वैरण घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी बायका आहेत, लहान मुलं आहेत, आपण जर बघितलं तर वयोवृद्ध माणसं आहेत आणि आपण जर बघितलं तर गावातली तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी ही वैरण ओरबाडून नेत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। बघू शकताय की कशा पद्धतीनं या ठिकाणी झुंबड जी आहे ती उठलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर हे जे वैरण वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते हे जे संयोजक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल? खरं तर आपण बघू शकताय की कुठलीही शिस्तबद्धता दिसत नाहीये, नियोजन करायला कुठे कमी पडलात का? नियोजन मध्ये कमी पडलेलं नाही, कारण की ही शेतकऱ्याची व्यथा आहे साहेब। कारण की चारा त्या लोकांनी आम्हाला मागणी केली की आमच्या जनावर उपाशी आहेत, आमचा जनावर जगले पाहिजे, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी चारा दिला जातोय। कारण की तुम्ही बघता यांची धडपड काय चालू आहे, मुख्य जनावरांना जगवण्यासाठी हे धडपड आहे। तुम्हाला माहितच आहे हे का चारा हे शेतकरी खात नाहीत, हे मुख्य जनावर खातात। त्यामुळे याला कुठेतरी शिस्त लावता आली असती। ओळीला तुम्हाला एका लोकाला किती 2 पेंड्या द्यायच्या, 4 पेंड्या द्यायच्या, अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकला असतात। नियोजनाला कुठेतरी तुम्ही कमी पडला नाहीत का? नाही, नियोजनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला बोलू का, ही भीषणता सध्या परिस्थिती तशी आहे। कारण की आम्ही त्यांना जरी सांगायला गेलं की तुम्हाला आम्ही 4 पेंड्या 5 पेंड्या देऊ शकतो, परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये 10-10, 15-15 जनावर आहेत, त्यांना माहित असतं की त्यांना चारा किती लागतो। अशा पद्धतीच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि हे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काही कमी पडणार नाही याची गॅरंटी आहे। नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी झुंबड उडालेली आहे, पूर्ण ट्रॅक्टर जो आहे तो आता खाली केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण जेव्हा डोणगाव मध्ये प्रवेश केलेला होता तेव्हा हा पूर्णतः ट्रॅक्टर भरलेला होता, पण ही शेतकऱ्यांची व्यथा आहे। शेतकऱ्याला त्याच्या प्राण्याला त्याच्या जनावराला जगवायचं आहे आणि आपण बघू शकताय की खाली पडलेला पालापाचोळा सुद्धा या ठिकाणी हा शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असेल, या ठिकाणी आपल्या जनावरांची भूक भागवण्यासाठी या ठिकाणी घेऊन जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हे जे वाटप करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये शिस्तबद्धता जी आहे ती दिसून आलेली नाहीये, मात्र तळमळ जी आहे शेतकऱ्यांप्रती ती दिसलेली आहे। आणि शेतकरी राजा जो आहे तो कशा पद्धतीनं आपल्या जनावराला हा जो चारा आहे तो घेऊन जात असताना जी उडलेली झुंबड आहे त्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या डोणगाव मध्ये पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।